वाद्यवंदन. मराठीत वाद्यवंदन म्हणजे वाद्यांची पूजा करणे किंवा वाद्यांना आदराने वंदन करणे. हे विशेषतः महाराष्ट्रात, विशेषतः लोककलेत, पारंपरिक समारंभांमध्ये किंवा सणांमध्ये वाद्यांना मान देण्यासाठी केलं जातं. वाद्यवंदनचा अर्थ वाद्यांचा आदर असाही मानला जातोच. वाद्ये ही कलेचा आणि संस्कृतीचा भाग आहेत. त्यांना आदराने वंदन करणे ही सांस्कृतिक परंपरा आहे. वाद्यवंदन ही प्रथा महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून पाळली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाळली जाते. तो समारंभांचाच एक भाग आहे. लग्न, धार्मिक समारंभ किंवा इतर पारंपरिक कार्यक्रमांमध्ये वाद्यवंदनाचा समावेश असतो. वाद्यवंदन वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांचा आणि वाद्यांचा सन्मान करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. वाद्य बनवण्यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे निसर्गाशी एकरूपता दर्शवण्यासाठीही वाद्यवंदन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात स्वराज्य ढोल ताशा पथक यांचा वाद्यपूजन सोहळा व वादकांचा मेळावा मामा वररकर नाट्यगृहात संपन्न झाला. 23 जून 2025 रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याला स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ शिल्पा खोत, कार्यकर्ते यतीन खोत यांच्या उपस्थितीत आचरा येथील मंदार सरजोशी यांच्या पौरोहित्याखाली वाद्यपूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख मान्यवर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, भजन सम्राट भालचंद्र केळुस्कर, तबलावादक व सामाजिक कार्यकर्ते सदात सुरी, सौ चारुशिला आढाव तसेच कोल्हापूर स्वराज्य पथकाचे स्वप्नील चौगुले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व वंदन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ वादक सौ चारुशिला आढाव यांनी शंखनाद केला तसेच मालवणी गाऱ्हाणे घातले. यावेळी विविध क्षेत्रातील वादक, सर्पमित्र, व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवराज भूषण नाटकातील कलावंत, दिग्दर्शक अशा अनेक व्यक्तींचा गौरव करण्यात आला. स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वादकांतर्फे सर्वेसर्वा सौ शिल्पा खोत यांचा सत्कार करण्यात आला. या ढोल पथकातील वादक महेश वालिंगकर याला 10वीच्या शिक्षणासाठी उद्योजक सागर वाडकर यांच्याकडून देण्यात आलेली आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व भजन सम्राट भालचंद्र केळुस्कर यांनी स्वराज्य पथकाच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर वादकांनी केलेल्या ढोल ताशांचे वादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवर व सौ मिताली कोरगावकर, मंदार सरजोशी, दादा वेंगुर्लेकर, संतोष लुडबे, डॉक्टर एम.आर. खोत, नितीन तोडणकर, लायन्स क्लबच्या अनुष्का चव्हाण, मनाली दळवी, अंजली आचरेकर, नंदिनी गावकर, सुधीर गोसावी, नाट्य निर्माते भूषण साटम, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, मालवण व आचरा येथील स्वराज्य ढोल पथकाचे सदस्य, सिंधुरत्न वेतुरे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातर्डेकर यांनी केले तर सौ शिल्पा खोत यांनी आभार प्रदर्शन केले. आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.